फिरत फिरत आम्ही आता संगमाकडे चाललो आहे. आता रात्रीचे 7:15 वाजले आहेत, पण इथं काय दिवस रात्र असं काही नाहीच आहे. सबंध रात्र चालू राहणारे हे भंडारे पण आहेत, साईडचे ठेले पण आहेत. तुम्हाला चहा, कॉफी, बिस्किट्स आणि थोडाफार किरकोळ खायचा. आता मी मेन रोडवर जिथे फिरलो तिथली गोष्ट सांगतो आहे. 24 तास चालू राहणारे काही भंडारे पण आहेत. त्यापैकी एक भंडारा मी अर्थात प्रत्यक्ष नाही पाहिला, त्याचा व्हिडिओच बघितला. ते लोक जम्मूहून आलेले आहेत आणि शुद्ध देसी घी सगळं ते प्युअर तुपामध्ये बनवतात. आणि सकाळपासून सकाळी गेला तर नाश्त्याला पकोड्यापासून सगळे आयटम असतात, जिलबी असती आणि तिथून पुढं दुपारी मग प्रसाद. दुपारी रात्री आम्ही मगाशी येताना एक भंडारा बघितला. मला वाटतं आहे एक 500 तरी माणसं एका वेळा तिथं जेवायला बसली असतील. रस्त्याच्या बाजूला ओढीनं असे कितीतरी भंडारे आहेत. म्हणजे किती मनुष्य येते, किती मनुष्य खातं आहे, किती मनुष्य राबतं आहे, काय त्याला म्हणजे गणतीच नाही. या सगळ्यामध्ये आपण खिसगणतीत आहोत. आपलं काही आणि म्हणजे मला दुपारी ते महामंडलेश्वर एक छान बोलले. ते म्हणले कुंभमध्ये काय बघाल तर कुंभ फेसलेस आहे. फेसलेसचा अर्थ असा की इथं आनंदी नाही, अंबानी नाही, इथं कोणी लहान मोठा नाही, इथं या जातीचा त्या जातीचा काही नाही. इथं फक्त आहेत ते भक्त, इथं फक्त आहेत ते मानवतेचे सेवक आणि इथं फक्त आहेत ते गंगा स्नान करायसाठी आलेले अनेक तऱ्हेची लोक. संगमावर जर बघितलं तर किती कुठून आलेली साधी लोक आपल्या लहान मुलांना, म्हणजे वृद्ध बायका सगळे स्नान करत आहेत आणि सूर्याला अर्घ्य देऊन मनापासून ते गंगा स्नानाचं पुण्य करतात. असं म्हणतात की ज्यांनी प्रयागमध्ये गंगा स्नान केलं त्यानं आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार केला. 7 पिढ्यांच्यामध्ये जर कोणी काही कारणाने अडकला असेल तर या गंगा स्नानामुळं तो माणूस मोकळा होतो असं म्हटलं जातं. त्यामुळं या गंगा स्नानाचं अतिशय महत्त्व आहे. आणि या गंगा स्नानाला जे शाही स्नान म्हटलं जायचं त्याचं नाव योगीजींनी बदलून त्याला आता अमृत स्नान असं नाव ठेवलेलं आहे. त्यामुळं जो अनुभव मला अयोध्येला मी 30 जानेवारीला 22 तारखेला प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर 30 तारखेला गेलो होतो त्यावेळेला आला, त्याच्याही पेक्षा, कारण ते कसं होतं एक सामान्य त्यावेळेला अर्थात ते खूपच नवीन होतं आणि एक 3-4 फरलांगाचा तो रस्ता होता. त्यामुळे तिथेही खूप गर्दी होती. पण हे जे काय स्वरूप आहे हे म्हणजे सांगून आणि हे शक्यच नाही आहे. हे अनुभवायलाच पाहिजे. ते इथं येऊनच अनुभवायला पाहिजे. आता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याची ते सांगायचा प्रयत्न करतो, पण त्याचं जे विराटपणाची कल्पना मी कशी देऊ ते काही शब्दात नाहीच तो अनुभव सांगता येणार. हा प्रत्यक्ष अनुभवाचीच गोष्ट आहे. आणि हे सगळं बघताना करताना खरंच भारत आणि सनातन धर्म काय आहे ह्याची पुसटशी कल्पना येते. बरं, हे काय आजचं नाही आहे. अनेक पिढ्या आता पुन्हा त्यात काय आहे, हा 144 वर्षांनी येणारा योग. आणि असं म्हणतात की ज्यावेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला ज्यांना माहिती आहे त्यावेळेला जी ग्रहांची स्थिती होती ती स्थिती आता आहे. त्यामुळं आता जे इथं आहेत त्यांच्या ना आजोबा पणजोबांनी हे अनुभवलं आहे ना नातू पण तो हे अनुभवणार आहेत. त्यामुळं अतिशय दुर्मिळ असा योग आहे. आता हे ज्याला मान्य आहे त्याच्यासाठी आहे, बाकीच्यांच्यासाठी ठीक आहे, दुनिया चाललीच आहे.